बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणात अटक करण्यात आलेला 30 वर्षाचा बांगलादेशी नागरिकाने आता जामिनासाठी अर्ज केलाय। आपल्या विरोधात हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे असा दावा त्याने केलाय आणि त्याच्या या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला केलेला होता आणि यामध्ये या बांगलादेशी नागरिकाला पकडलेलं होतं। 30 वर्षाचा बांगलादेशी नागरिक आहे, शरीफुल असं त्याचं नाव आहे आणि त्यानं आता जामिनासाठी अर्ज केलाय। तर आपल्या विरोधात हा सगळा खोटा गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे असा त्यानं दावा केलेला आहे। त्यामुळे त्याच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया गोविंदकडून। गोविंद, सैफ अली खानच्या वरील हल्ला प्रकरणासंदर्भातला हा आरोपी आहे आणि त्याने दावा केलेला आहे, हा सगळा खोटा गुन्हा दाखल केलाय आपल्या विरोधात असा दावा याचिकेवर आज सुनावणी होणार आहे असं कळतंय। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच मुंबईतील सत्र न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी होणार आहे। आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं या आरोपीचं नाव आहे। सैफ अली खान याच्या घरामध्ये या ठिकाणी चोरीच्या इराद्याने घुसलेल्या या आरोपीने हल्ला केला होता आणि हे सर्व प्रकरण चर्चेत आलं होतं आणि त्यानंतर तो बांगलादेशी असल्याची काही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं। परंतु चौकशीसाठी या आरोपीनं पूर्णपणे सहकार्य केलं असल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे आणि आता यानंतर त्याच्याकडून कुठल्याही चौकशीची अपेक्षा नाहीये। त्यामुळे आजही त्याच्या जामीन अर्जावर जो सुनावणी होणार आहे, कदाचित या ठिकाणी त्याची पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी या दोन्ही संपलेल्या असल्यामुळे आज कदाचित त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे। मुंबई सत्र न्यायालयामध्ये थोड्याच वेळामध्ये या सुनावणी पार पडेल आणि कदाचित आज या आरोपीला जामीन मिळण्याची शक्यता आहे। ठीक, गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।